नेक्स्ट प्रॉब्लेम डिस्कस करूया. आता काय दिले बघा. Disk of mass m and radius r rolling down inclined plane without slipping. The angle of inclination of plane with horizontal is theta. Ratio of acceleration to its velocity they ask. And these are options. Okay. मग हा प्रॉब्लेम कशावर आहे? हा प्रॉब्लेम आहे रोलिंग मोशन आहे and on inclined plane. आणि त्या प्लेनचा अँगल थीटा आहे. बरोबर. मग आपण आता सॉल्व करूया. विचारले काय? ऍक्सलरेशन बाय वेलॉसिटी. बरोबर. ऍक्सलरेशन काय येणार? जी साइन थीटा डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. बरोबर. होल डिवाइड बाय व्ही ची व्हॅल्यू काय? अंडर रूट 2gh डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. मग फक्त मॅथमॅटिकली ऍडजस्ट करायचं आहे. तर हे कसं कॅल्क्युलेशन होईल बघा. हे जी साइन थीटा साइन थीटा वाला ऑप्शन कुठला आहे? ए डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आणि इकडं हे डिवाइड बाय मल्टिप्लाय होणार इनवर्स म्हणजे अंडर रूट 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर डिवाइड बाय 2gh. 2gh. चला. तर यावरून साइन थिटा डेफिनेटली आहे आणि साइन थिटा ए एन सी मध्ये आहे आणि जी न्युमरेटर मध्ये ते साइन थिटा करेक्ट बिकॉज हे स्क्वेअर रूट ऑफ जी अँड जी मध्ये राहते फक्त स्क्वेअर रूट ऑफ जी ओनली. म्हणजे बघा पहिलं साइन थिटा मग एंटायर स्क्वेअर रूट घाल्या. हे रूट जी जी आहे आणि हे स्क्वेअर रूट ऑफ जी आहे. मग राहिलं फक्त रूट जी. बरोबर. आणि यातलं 2h डिवाइड. आता 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आणि 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आहे. मग यातलं स्क्वेअर रूट कॅन्सल आहे. मग राहिलं काय? 1 प्लस अंडर रूट के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. नथिंग बट विच ऑप्शन? ऑप्शन ए. हे डायरेक्टली कळतं ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. हे तुम्हाला एक्झाम मध्ये यायला पाहिजे.